महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, आज आपण घेरडी गावामध्ये आहोत. तालुका सांगोला, जिल्हा सोलापूरमधील चंदू वगैरे यांच्या दावणीला आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक अंदाजे जवळपास 6 ते 7 वर्षापूर्वी आपण चॅनलच्या माध्यमातून यांच्या दावणीची एक खास मुलाखत घेतली होती. त्यावेळेस बरीचशी मोठ्या प्रमाणात एक सुंदर दावण दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस आपण ह्या कुटुंबाची ओळख केली. मामा नमस्कार. चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव, फोन नंबर आणि हे गाव कुठं आहे तुमचं ती माहिती द्या. चंद्रकांत पांडुरंग वगैरे, राहणार घेरडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर 77 38 19 42 13. हे आम्हाला गाय घेऊन यायचं इथं कुठं कसं यायचं? जावळ्यापासून किंवा घेरडीपासून कसं गावाच्या बाहेर वस्ती तुमची? आता सांगोल्याकडून यायचं झालं तर घेरडीला यायचं. सांगोल्यावरनं कडलास, जवळा, घेरडी. आणि इकडं चडचणकडून यायचं झालं तर रेड्ड, बोशेवरनं असं घेरडीला यायचं. मामा, आता ह्याच्या अगोदर पण तुमच्या दावणीची मोठ्या प्रमाणात आम्ही चांगली बैलं पाहिली. सध्या मागं एक आम्ही 4 दातीमधलं बैल पाहतोय. तो कुठून आणला, कुठल्या बैलाचं वासरू, त्याची सगळी माहिती द्या. म्हणजे खजेजी काय याची? हां, हौशेची. हौशेजी नंदीश्वर मेजरकडून आणला. त्याने कुठं दुसरीकडे पळायला दिलं होतं. त्याने ती घेऊन आल्यावर ना मी ते एकूण आणलं. आता किती जाती बैल? आता 14 आहे. किती गाई भरून झाल्या आजपर्यंत? आजपर्यंत 250-300 आसपास झाल्या. पैदास आत्ता पडायला चालू झाली का नाही? ते 15 महिन्यांनी चालू होत्या. गाय भरायचं किती घेतो आपण? 2000. आता मामा, बऱ्याचदा गाई मालकांची पण अडचण होती की बैलाकडे गाय घेऊन यायची. मग आपण बैल गाईकडे घेऊन जातो? घेऊन जातो. किती लांबपर्यंत जातो घेऊन? जवळजवळ 100-125 किलोमीटर जातोच. आता एक विचारायचं मामा आम्हाला की आता जातीवंत वळू बैल चांगला निवडायचा गायीसाठी, वळू बैल निवडताना गाई मालकांनी कुठल्या गोष्टी बघितल्या पाहिजे? काय गोष्टी त्यांनी, की त्याच्या गायीत कुठली कमतरता आहे किंवा त्याच्या गायीला कोणता बैल चालेल हे कसं त्यांनी ओळखायचं? म्हणजे जातीवरनं बघायचं. आता सध्या ज्याला पुण्यावाल्याशाला काळा किंवा हरणा, कान बारीक, जरा जास्त कान हललं पाहिजे, या हिशोबानं धावायचं. त्यांचं तोंड चांगलं. आत्ताचा बैल आपण दावणीला किती महिन्याचा असताना आणला होता? आदत होतं वासरू? हां, आदत होतं. आणल्यापासून काय व्यायाम, खुराक, काय काय तयारी घेतली करून आपण याच्याकडून? काय, बैलाला एक टाईमच आम्ही चारतोय, पण सगळं शिरतीय बैलासारखं. मटकी, हुलगं, हरभरं, सातू, गव्हाचं थोडं पीठ. आता हे ज्या बैलाचं वासरू हौशा, मेटकरींचा हौशा, तर त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे किंवा काय म्हणजे काय काय गुण आहे त्यांच्यामध्ये? बापाप्रमाणे या वासरामध्ये काय गुण आहेत त्याचे? आता तसं हौशासारखाच झाला बैल. म्हणजे प्रत्येकजण म्हटलीच बघा, जवळ जत्र तर कोण येईल ती, हे तेवढा बैल बावर गेला आहे म्हणून. म्हणजे कलरला किंवा जातीला, हरवाळपणा, म्हणजे असं बावरीला हौशासारखा झाला, असे बरेच लोक म्हटले. एखादं वासरू त्या बैलागत होणं हे गाईमुळं होतं का त्या बैलात गुण असतो? कशामुळे होतं? की बाबा एखादा म्हणतो मला बैलासारखंच वासरू पाहिजे, मग ते गाईत अंगभूत गुण असतो? गाईनच दिलं पाहिजे बैलावर वासरू बैलावर दिल्याशिवाय मग ती गाई तिच्या वासरावर गाईसारखंच वासरू झालं तर मग ते तसलंच होणार. बैलानं काय करायचं? वासरा जातीची गाईच पाहिजे, कसला बैल धावेल तसलं वासरू द्यायची तर चांगलं. आता तुम्ही गाई भरायला बऱ्याचशा लोकांच्या घरी जाताय किंवा हिथं गाई येतात, कधी कधी गाय भरताना ते गाय पण लय आपदा करून घेत असते इकडे. तर तशा वेळेस काय काळजी घेतली पाहिजे? कारण बऱ्याचदा असं होतं की गाय भरून नेली, ती परत गाय रिवर्स येते, उलटती किंवा काय. तर कुठली काळजी गाय भरत असताना घेतली पाहिजे? गाय भरवताना मोहले धरणारा गाय सळी धरायची आणि बैल लावला काही 1 तास 1.5 तास बांधून तशीच ठेवी शांत. म्हणजे जरा घाबरलेली असते ती, उभा राहत नाही, धडाधडा इकडं तिकडं करते. ती पिशवी जरा ओपन असते, त्याच्यामुळे ते उलटी होते. हो, तसं बैल दावला का 1 तास गाय बांधायची शांत. मी लोक काय करते, बैल दावला का आम्हाला गडबड आहे भरून नेऊन ते उलटी होतेच. पण आता गाय हिथं आणून भरणं त्याच्यामुळे ती गाय गाभण राहते का बैल गायीकडे गेला तर ती गाभण राहते का? तसं काही नसतं. आता तसं म्हटलं तर
बैल घेऊन गेलं न तिथं दावलं त्यांच्या घरी तर जास्तीत जास्त उलटत नाही त्या गाया. सहसाची एखादी नाही तर उलटत नाही, त्यांची अपघात होत नाही गुराशी. आता 40 किलोमीटरने हे झाले बैल दावला. बैल दावून 40 किलोमीटर नेलं त्या वाहनातनं धडा 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 इकडं तिकडं करून उलटते. जवळजवळ 50% गाया उलटायच्या. आम्ही घरी बैल होते तेव्हा बघा दावायला यायची. एक सारखे दिवसातनं 2-3 गाया 2-3 गाया चांगल्या येत होत्या. उलट्या 2-3 चांगल्या 2-3 असं व्हायचं. जुन्या काळामध्ये जास्त होत होतं. हा घरी गाया आणल्यामुळं. मग आता आम्ही जातोय घरी घरपोच सेवा आहे त्याच्यामुळे जास्त नाही उलटत. म्हणजे हे जो आपण गाईचा प्रवास होतोय घरापासून हा. बैलाकडे येणं याच्यात आपदा होती. अपघात होते. आता हा बैल जेव्हा आपण सांभाळतोय तेव्हा प्रदर्शनामध्ये घेऊन जाण्याच्या दृष्टीने वळू बैल सांभाळत असताना वळूची तयारी, त्याचा खुराक असेल, व्यायाम असेल आणि प्रदर्शनाला घेऊन जाण्याची तयारी याच्यात काय वेगळं असतं का सेमच असतं दोन्ही? नाही, जरा तयारी वेगळी करायची लागते. प्रदर्शनला न्यायचं झाल्यावर आधी 1-2-3 महिने तयारी करायला लागते. तयारी म्हणजे काय काय करून घ्यायचं असतं? व्यायाम, खुराक? जरा कसं अंग घट्ट होण्यासाठी बैल फिरवायला लागतोय. गाया जास्त करून दावायच्या नाही, त्या बैलाला चमक यायला पाहिजे. त्या हिशोबानं सांभाळायला. चंदू मामा, आता एक गोष्ट आम्ही बघितली, बऱ्याचशा यात्रांमध्ये तुमची जातीवंत बैल मिरवणूक, हलगी असेल, यात्रेमध्ये बैल नेणं, हलगीवरती बैल काढणं, त्या यात्रेमध्ये लोक बघायला येत असतात. यात्रेमध्ये बैल घेऊन जाण्याचं काय महत्त्व आहे? यात्रेमध्ये सगळीकडे जरा माहिती व्हावं, गुरं वाढते ती, त्यासाठीच न्यायचं, दुसरं काय. बघायला येणारं लोक मोठ्या प्रमाणात असतात. तर मंडळी, आज या मुलाखतीच्या माध्यमातून चंदू वगैरे यांच्या दावणीच्या खास एका वळू बैलाची माहिती पाहिली. मामा, आता अजून एक दुसरा काळामोरा बैल पाहतोय, ते कुठल्या बैलाचं आहे त्याची माहिती द्या. ते आपला खजा होता. ते खजाजी इथली गिरडीतली स्वामीची गाय काळी होती. त्याला आमचा ती खजा दावल्यावर त्याला वासरू झाल्यावरती मी घेतलंय. ती घेतलंय मी. खजा आपल्या दावणीला असताना किती गायी भरल्या असतील आपण? खजान जवळजवळ 2.5-3च्या सुमारात भरले. किती पैदास आज पाहायला मिळत असतील अंदाजे? बऱ्याच लयच होत्या. खजाचं काय वेगळे पण होतं असं? वेगळे पण अंग, गळा बैलाचा वेगळा, जो आता बैलच नाही तसलं तो अंड. आताची बैल वेगळी, जरा बारकी, ती बैल वेगळाच होता. आता ही जी तुम्ही जुनी खजा म्हणतात किंवा अजून जुनी बैल, ही त्यावेळेस लय रांगडी किंवा शरीर यष्टीने मोठी असायची. आता तुम्ही म्हणताय की अलीकडच्या काळात बैल बारके असतात. हा फरक कशामुळं, खुराकामुळं का कशामुळं हा बदल म्हणायचा? आता काय खुराकामुळेच झाले का काय कोणास ठाऊक. गाया सुद्धा कमी निघते ते आता या बैलाशाला. आधीची बैल मागच्या 10 वर्षातले 3000 गाया काढल्या तर ही 2000 सुद्धा काढत नाहीत. 1500 आसपासच काढते आणि बंद होते. तसंच आहे. खुराक, वैरणीचा परिणाम असू फरक शकतो. पडला. हां, रागीटपणा नाहीच बैलाशात. पहिली बैल धरू देत नव्हती यशनीला. ही आताची बैल काय करत नाही, रागच नाही. ही आता माहित नाही मागाशी का. बैलाला नाम ओढणं, सजावट करणं, असलं कासरी माहित बांधणं पोरं करत होती हे घरात. भैया लागलं ही माहित कसं मुलं काय करतात आणि बाकी शेतीमध्ये काय मदत असते यांची? पोराशी सगळीकडे हायच गे. बैल जप लागायचं, धरून हाणायचं, आवत हे हायच सारखं त्यांचं चालूच आहे. मंडळी, या मुलाखतीच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण चंदू वगैरे यांच्या दावणीच्या हौशा बैलाची पैदास असेल, त्याचबरोबर त्यांच्याच दावणीचा खाजा बैल होऊन गेला त्या बैलाची पैदास असेल ती पाहिले. त्यांच्या दावणीला अजून एक सर्वात मोठा साईदाती कडदातीमधला मोठा बैल त्यांच्या जातीवंत बैल आहे. मामा, सध्या तो तिसरा मोठा बैल आपण पाहतो, त्याची माहिती द्या. त्याची माहिती म्हणजे कशा संदर्भात? कुठल्या बैलाचं वासरू आहे, किती जाती, गाई किती भरल्या? जशी आमच्या घरच्या बैलाचाच करंडेवाडीची गाय आली. करंडेवाडीत वासरू झाल्यावर इथं पवारायात आणलं होतं कडलासला, पण आम्ही त्यांच्यातनं आणलं आहे. आता ते जवळजवळ 400-500 गाया झाल्या त्या आम्ही आणल्यापासून. आणून बी 7-8 महिने झालं. आता ह्या बैलांचे पैसे आणि त्याच्याकडून किती पैसे घेतले जातात गाई भरायचे? सगळ्याकडून 2000. आता असं नसतंय का मामा, कधी एखादा हा लहान बैल आहे, तो मोठा बैल आहे, तर पैसे ह्याचे जास्त, त्याचे कमी, त्याचे कमी, ह्याचे जास्त, का समान रेट असतो? समानच असते रेट. आता मामा, एक गोष्ट आपण बघितलं तर बऱ्याचदा गाई मालकांचं काय होतं, गाय भरली पण परत ती गाय गाब नाही राहिली, परत तीच गाय जर सेम आपल्या बैलाकडे आली तर त्याला आपण गाय मालकाला काय सवलत देतो का? सवलत देतोय ती. आम्ही बैल पैसेच घेत नाही, 2-3 वेळा घेत नाही पैसे. जर अडचण तशी निर्माण झाली तर म्हणजे गायकोंड अडचणी येऊ द्या किंवा बैलाकोंड अडचणी येऊ द्या, उलटली का 2दा आम्ही 2दा धावतोच.
आता हा खाजा म्हणजे ही सिद्धापूरची लाईन ना? सिद्धापूर. सिद्धापूरच्या लाईनचं काय वेगळेपण आहे? त्याचा जुना कुठला बैल तुम्ही पाहिला होता किंवा काय त्याचं वेगळेपण आहे? आता आम्ही ऐकलं होतं तुमच्या इथं जवळच जवळ्यामध्ये ते काशीदांच्या इथं, मास्तर, हा. तर तो जुना बैल त्यांच्याकडचा पाहिलेला होता तुम्ही? पाहिला होता. काय काय वेगळेपण होतं त्या बैलाचं? वेगळं पण म्हणजे डरकत होती, आळसत नव्हती. ही आता नवीन बैला आळसते ती. सिद्धापूरची लाईन आळसायची नव्हतं, डरकायला चालूच. ती दुसरा झाला का डरकायला बंद नाही त्यांचं. 24 तास डरकणी चालू. डरकणी, हा. दावणीला नवीन माणूस आलं, कोणी आलं तरी गाय आली, बैल येऊ द्या, नवीन माणूस येऊ द्या, साधी मोटरसायकल येऊ द्या, ती डरकते ती. डरकी मारणं म्हणजे काय? त्याचं ताकद का राग का काय म्हणायचं? रागच हो, रगीलपणा जास्त बैलाशात. कडच रगातच कडवाट त्यांचं. आज आता फोन करून माणसं जेव्हा बैलांचे फोटो बघतात की आम्हाला हा बैल सोडायचा आहे, पण इथं आले असं होतं, नाही हा नको हा सोडू, हा नको हा सोडू, असं होतं. त्यांच्या हिशोबाने कोणचा का दावे ना ते, असं आमचं आहे. म्हणजे कुठला तुम्हाला पटतोय ते दावायचं. आता आमची सगळ्यांची इच्छा आहे की आम्हाला गाईला होणारं वासरू, आता शर्यत लय मोठ्या उंचीवर गेली तर शर्यतीसाठीच वासरू पाहिजे. मग शर्यतीसाठी वासरू होण्यासाठी बैल कसा निवडला पाहिजे? काय गोष्टी बघितल्या पाहिजे त्या गाई मालकाने? बैल शर्यतीसाठी म्हटलं तर कानात टाईट पाहिजे, अंगात रगफणा पाहिजे, असं पाहिजे बैल. आणि गाय पण कशी पाहिजे? गाय बी टाईटच पाहिजे. का गाय साधी असली चालते? गाय साधी म्हणजे गाय साधी असू द्या, असले तर बैलावर वासरू सोडत असल्यावर चांगलीच वासरू होते. बैलावर वासरू सोडणं हे फक्त दिसायला का त्याचा अंगभूत गुण पण सोडून सगळं आलं? गुण अंग येतेच ते. बैलावर सोडलं का सगळं येतं बैलाचं गुण. आपण आता या बैलांना वैरण काय असते आपल्या शेतातली? वैरण कडबा वाळला, मका, हंडी हीच. मंडळी, अशा प्रकारे आज चंदू वगैरे या बंधूंच्या, या कुटुंबांच्या दावणीची या तीनही खास बैलांचे चित्रीकरण व्हिडिओ आपण घेतलं. मामा, परत एकदा नाव आणि फोन नंबर सांगा. चंद्रकांत पांडुरंग वगैरे, मक्काम पोस्ट घेरडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर 7738194213. मामा, खूप खूप धन्यवाद. आज या मुलाखतीच्या माध्यमातून आम्हाला बरीचशी माहिती पाहायला मिळाली. खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून मायक्रोचिपची नाव नोंदणी चालू आहे. त्या नाव नोंदणी सध्या उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला एक फॉर्म दिसतोय, तो फॉर्म नक्की भरा. खूप खूप धन्यवाद मंडळी. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्र.